सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. यंदाचे या स्पर्धेचे दुसरे पर्व असल्याने बुद्धिबळ चाहत्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील प्रशस्त महावीर भवनात शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 रोजी ही 2 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आली होती. देशभरातील तब्बल 358 बुद्धिबळपटूंनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यांनी या भव्य अशा आयोजित सतीश अण्णा बुद्धिबळ स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज सतीश अण्णा चेस टूर्नामेंट का पहला दिन बहुत ही आकर्षक रहा. लोगों ने, बच्चों ने बहुत ही एंजॉय किया. स्पेशली हम भी जितने भी ऑर्गेनाइजर, हमें भी बहुत अच्छा एंजॉय करने का मौका मिला. और जितना एक्सप्रेशन थी पिछले साल उससे कहीं ज़्यादा है. बहुत ही उत्साह है, खुश है. और कल का दिन भी अच्छा फाइनल रिजल्ट आएगा और उससे बहुत ही अच्छा बेलगाम जिले के और नॉर्थ कर्नाटक के चेस गेम को बहुत ही रोशनी मिलेगी. आपको आज के पहले दिन अच्छा मिला है. हमने एक्सपेक्टेशन नहीं लगाए थे कि अच्छा रहेगा. तो फ्यूचर प्लान अच्छा है. चेस टूर्नामेंट नॉर्थ कर्नाटक या कर्नाटक का, और स्पेशली सतीश अण्णा जरकिर साहब ने जो कॉन्सेप्ट रखा था वो अच्छे. अंतरराष्ट्रीय लेवल जाने का प्रयास करेंगे. अभी तो शुरुआत है, देखेंगे. मैं चलाता साहिब मंजिल, लोग आते गए, कारवा बनता गया. आज सेकंड चेस टूर्नामेंट आहे, सतीश अण्णा चेस टूर्नामेंट, आणि फार मोठ्या प्रमाणात इथं महावीर भवनमध्ये हे होत आहे. आणि ह्याचे मेन सगळे करता धरता जे आहे तो आमचा इम्रान तपकीर आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्यांनी मिळून हा फंक्शन, हा प्रोग्राम आम्ही केलेला आहे. बाकी आमचे सगळे साथी, आमचे फ्रेंड सगळे आहेत. किल्लेदार आहे, इनामदार आहेत, आमचे मुल्ला आहेत, विकी सिंग आहेत. बेळगावकरांना आमच्याकडून फार चांगला संदेश आहे. हे टुर्नामेंट जे आहे, चेस टुर्नामेंट 5 वर्षापासून 72, 70, 75 वर्षापर्यंतचे लोक खेळत आहेत. त्यांनी सगळ्यांनी याच्यात हिरिरीने भाग घेऊन हा टुर्नामेंटला सक्सेस करावं. आता ऑलरेडी 340, 350 मुली सगळेजण आलेले आहेत. परत ह्याच्यापेक्षा जास्त आणि थोड्यानं आम्ही वेट करायला खाली पण लावलोय. परत ह्याच्यात आणि वाढावं. आणि हे बेळगाव लेवलला झालेलं आहे. उद्या हे आता आंध्र, कर्नाटक, ह्याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा सगळीकडून लोक आलेत. तसं पूर्ण इंटरनॅशनल व्हावं अशी आमची इच्छा आहे. एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. पुढचं पाऊल काय असेल तुमचं? पुढचं पाऊल ह्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात करायचा आमचा विचार आहे. ये सतीश अन्ना चेस टूर्नामेंट हम पहला स्टार्ट किए गए साल में, तो छोटे परिमाण में देखना, ये चेस पबजी वगैरह गेम खेल के लोग माइंड बहुत वीक कर रहे हैं. तो हम क्या भी एक बच्चों को, बड़ों को एक ध्यान इधर लाना बोल के स्टार्ट किए. तो सतीश अन्ना के जाग मिलने के बाद इमरान तपकीर ने हमारी टीम लेके गए. सतीश अन्ना ने बोले कि ये खिलाओ आप. सतीश अन्ना खेलने के बाद बोले गए साल ये बहुत अच्छा खेल है, आप आगे साल भी इसको ये करो. तो हम ये खेलने के बाद में एक कन्नूर का एक हैंडीकैप जो बिना एजुकेटेड जो इंटरेस्ट से आया है, वो बोलता है कि मैं ऐसा खेल कभी देखा नहीं. ये खेल देखने के बाद मेरे को लगता है मैं इसे बड़े बड़े टूर्नामेंट में जाना चाहिए. तो लोगों को ये मालूम पड़ रहा है कि ये टूर्नामेंट इतना बड़ा होता है. ये खेल देखने के बाद मालूम पड़ रहा है. इससे पहले लोगों को मालूम नहीं कि चेस टूर्नामेंट इतना बड़ा होता है करके. तो हमको भी लगता है हमारा इमरान तपकीर, अबकब शेडेकर और भी हमारे जायद और किलेदार और बहुत सारे हमारे जो सब मिल के, ये एमएलए और सतीश अन्ना है, लक्ष्मी हब्बाड़कर है, हमारे शेठ है, सभी एमएलए ने हमको सपोर्ट किया है और सभी लोगों ने सपोर्ट किया है. बहुत अच्छा पहला रिस्पॉन्स है और लोग भी बहुत अच्छा हमको बोल रहे कि ये खेल आगे इससे बढ़ाओ. तो आने वाले साल में हम इससे आगे बढ़ा करेंगे बोल के सभी लोगों को विनती करेंगे. ये जो सतीश अन्ना चेस टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, सभी को ऑल द बेस्ट. और पार्टिसिपेंट कौन किया उनको भी ऑल द बेस्ट. ये जो इतना अच्छा किया है, इससे आगे अगले साल इससे भी अच्छा करेंगे करके सोच के ऑल द बेस्ट बोलता हूँ.
सब बच्चों लोगों के लिए बेस्ट ऑफ लक। और हर कोई भी जो बड़े से बुजुर्ग लोग हैं, छोटे बच्चे भी है और हैंडीकैप्ड है, जो भी है अपने मन से सक्सेसफुली आप सतीश अन्ना के आशीर्वाद से पूरा उनको सपोर्ट है और जैसा उनको चाहिए वैसा उनको सपोर्ट मिलेगा इधर। और स्पेशली वो अपना चूजिंग लेके और मन लगा के इसको रैंक स्टूडेंट बनने के लिए, इंटरनेशनल लेवल जो है रैंक स्टूडेंट बनने के लिए इधर कार्य करने का है। नमस्कार तुम्हा सर्वांना, मी आहे निकिता तरळे आणि आज चालू आहे चेस ओपन रॅपिड टुर्नामेंट सीझन 2। लास्ट इयर सीझन 1 होतं आणि यांचे प्रेसिडेंट आहे मिस्टर इम्रान तपकीर सर, जे हे आयोजित केले। आज ऑलमोस्ट 340 कंटेस्टंट्स आले ऑल ओव्हर कर्नाटक, महाराष्ट्र, एल्डर 72 एज, can you believe 72 age and youngest 5.5 years. एकंदरच पहिल्या दिवसाच्या रिस्पॉन्स बद्दल काय सांगू शकाल? खूप छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला आणि इतकं म्हणजे त्यांचं उत्साह आणि त्यांचं जे एंगेजमेंट आहे खूप 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 छान होतं। ऑर्गनाइज संदर्भात काय सांगाल? सतीश अकॅडमी हा खूप छान ऑर्गनाइज केलेत, त्यांना मील्स पण ठेवले होते आणि ट्रॉफीज देणार आहेत, बेनिफिट्स आणि मेडल्स आहे, सर्टिफिकेट्स आहे, बरेच खूप। आज थोडं फर्स्ट टाइम आज एंटरटेनमेंट ठेवले होते। सो खूप एकदम उत्तमपणे ही खूप छान कार्यक्रम पार पडले आजचं। ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्यामुळे अनेक लहान मोठ्या वयोगटातील दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला आहे। त्यामुळे सहभागी खेळाडूंना अनेक ख्यातनाम खेळाडू सोबत खेळण्याची संधी प्राप्त झाली। या स्पर्धेचे नियोजन उत्तमरित्या करण्यात आल्याने आपल्या मुलांकरिता ही सुवर्ण संधी असून त्यांना प्रोत्साहन मिळाले, अशा प्रतिक्रिया यावेळी बेळगाव शहरासोबत विविध राज्यातून आलेल्या पालकांनी आणि खेळाडूंनी तरुण भारतकडे व्यक्त केल्या। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆಯ್ತು। ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ರೆ ನಾನು ನೋಡ್ರೆ ಭಾಳ ಇದು ಹೆಮ್ಮೆ ಪಡತ್ತಾರ। ನಾ ಹಿಂಗೆ ಬಂದಿದ್ದು ಇದೇ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿದ್ದ, ಎಂದೂ ಹೋಗಿಲ್ಲ ಇಂದ ಹೋಗ್ಬೇಕನ್ನೋದು ನನ್ನ ತಲೆಯಾಗ ಐತಿ। ಆರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಂಗೆ ಮಾಡತ್ತನು, ಏನಾಗ್ತೈತೆ ದೇವ್ರ ಹೆಚ್ಚಿದಂಗೆ ಇಷ್ಟ। ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕು ಕೊಣ್ಣೂರು ನಾವು ಸಣ್ಣದಿಂದ ಮಾಡತ್ತಿದ್ವಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ರೀ। ಆರಂತ್ರಿ ಹೆಚ್ಚು ನಾವು ಮಾಡೋದು ನೋಡ್ರಿ, ಆರ ದಗದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತವ್ರಿ ಗಣಪತಿ ಮಾಡಾಕ್ರಿ। ಆರ ಗಣಪತಿ ಕುಲ್ಲಾದಾಗ ಸೀಜನ್ ಮುಗಿದಾಗ ರೀ ಆಡ್ಕೋತ ಕುಂತವ್ರಿ, ಎಲ್ಲಾರು ಮೊಬೈಲ್ದಾಗಾರ ಆಡ್ತವ್ರಿ। ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಊರಾಗಟ ಹೋಗ್ತದ್ರಿ, ಉಳ್ಕದ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ರಿ ಅಷ್ಟು। ಈ ಸ್ಪರ್ಧೆ ಅಂದ್ರೆ ನಂಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆತ್ರಿ। ಹಿಂಗೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಂಗೆ ನೋಡ್ಕಲೇ ಆಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಭಾಳ ಇದಾಕೈತ್ರಿ ನಂಗೆ। ಹಾಂ, ಹೆಮ್ಮೆ ಆಕೈತ್ರಿ। ಇಷ್ಟೆಲ್ಲ सपोर्ट ಮಾಡ್ತಾರ ನಾ ಎಂದು ತಿಳಿದಿರ್ಕಲ್ರಿ ಇನ್ನ ತಕ। नमस्कार, माझं नाव श्वेता सामंत। शनिवारी 28 तारखेपासून महावीर भवनमध्ये ज्या चेसच्या टुर्नामेंट चालू आहे त्यामुळे मुलांना फारच प्रोत्साहन मिळत आहे। आणि माझी मुलगी शची चिनार सामंत ही सुद्धा या स्पर्धेमध्ये आहे, अंडर 8 मध्ये खेळतीये। पण हे आयोजन चांगलं होतं, बरं वाटलं हे आयोजन बघून। अशाच स्पर्धा बेळगावमध्ये भरवल्या गेल्या पाहिजेत। धन्यवाद। एकंदरच या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं सहभागी झाली? नाही, कार्यक्रमाचं आयोजन चांगलं होतं आणि त्यांनी पब्लिसिटी खूप छान प्रकारे केलेली, त्यामुळे मुलंही बाहेरून आलेली आहेत। अहमदनगर, गोवा या साईड, चेन्नई, म्हैसूर, बेंगलोर वगैरे या साईडने मुलं आलेली आहेत, त्यामुळे प्रतिसाद चांगला मिळालेला आहे। हो, ही आहे स्पर्धा चांगली। माझी मुलगी पण आता सुरुवात केली, तिनं 1-2-3 ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतली, आता चाललंय तिचं व्यवस्थित। होय, मुलांसाठी चांगलं आहे। परत मुलं त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकास होतोय, हा एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढते, त्यामुळे या अशा दरवेळेला घेत गेले की बरं होईल मुलांसाठी। कौन पार्टिसिपेट है इसके बारे में? ये मेरा बेटा है अनुराग वसंत मिलिंदमणि। इसको 2 महीने में क्लास डाली थी, इसलिए वही कॉन्फिडेंस के ऊपर मैं इसको इधर लेके आई हूँ। थैंक यू फॉर सतीश अन्ना, बच्चों के लिए इतना कुछ कर रहे हैं। हाँ, मेरा नाम उर्वा है और मैं ये डिवाइन प्रोविडेंस स्कूल से आई हूँ, 6th स्टैंडर्ड हूँ। सतीश अन्ना चेस टूर्नामेंट में आई हूँ। इधर पे बहुत अच्छा अरेंजमेंट किया है, 2 दिन का खाना रखा है और बहुत अच्छा अरेंजमेंट किया। थैंक यू, बहुत अच्छा लगा। प्रैक्टिस कब से कर रहे हो? प्रैक्टिस 3 साल से कर रही हूँ। कहाँ पे कर रही हो? प्रशांत अनविकर सर।
गोल्डन चेस, हाँ उनके पास कोचिंग जाती हूँ। Hello, I'm came from Goa, Nazia Rodriguez. My son is participating in this tournament. My son's name is Senio Silveira, and it's nice organized, and my son got nice experience also. Different players came, and rated players are also there, and so he got a nice, good experience. And nice, this is nice. So we came first time for this tournament. So we want next time to be also happen like this tournament, well organized also. It is good. Yes. Thank you. माझं नाव नंदी भागुजी पाटील आणि मी गणेशपूरला राहतो आणि माझा मुलगा स्वरूप नंदी पाटील हा इथे पार्टिसिपेट करत आहे. सतीश अण्णा जळकुळे यांच्याकडे ह्या सेकंड इयरली त्यांचा चेस कॉम्पिटिशन आहे स्पर्धा, आणि त्यांनी स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली आहे. आणि त्यांनी जेवणाचं पण दुपारच्या वेळेत सर्व स्पर्धकांना म्हणजे सोय केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रमाणे असं त्यांचा जो सोहळा आहे तो चालू राहून दे, खूप खूप शुभेच्छा यांना. आणि मुलांना यांच्याबरोबर बरेच काही प्रोत्साहन मिळालं आणि खूप पुढे जातील मुलं, आणि भावी पिढीला खूप चांगलं नियोजन आहे आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हेलो, माय नेम इज रश्मि जाजू. मेरी बेटी रिद्धिका जाजू हैज पार्टिसिपेटेड इन दिस टूर्नामेंट and they have very well organized. I must say, in between the exams, these kids are getting attracted to this tournament, and being final exams, दोनों दिन भी वो लोग एग्जाम्स और टूर्नामेंट मैनेज करके बच्चे कर रहे हैं. एंड यहाँ पे काफ़ी क्राउड है, आप देख सकते हो. नाउ डेज चेस हैज़ गॉट अ वेरी मच इम्पोर्टेंस, and I think it should go on like this only. Thank you for organizing. Thank you Satish Anna for making this tournament alive. My name is Sunny Silveira. I'm from Goa. I study in Vidya Vikas Academy. This tournament was a good tournament. I scored 4.5 points. I hope I can come here again to play another tournament here. And thank you. How are you feeling this tournament? I feel good. How is your experience? Good. ये बेलगाम में किए ना बहुत अच्छा हुआ है. ऐसा अपॉर्चुनिटी की सबको मिलना चाहिए, और किसी भी ऐसा हर ईयर करते हैं ये सभी. मेरा नाम संतोष पिंपरे है. मैंने इधर फर्स्ट टाइम ही पार्टिसिपेट किया है. सतीश अन्ना जी हर साल ऑर्गेनाइज कर रहे हैं, ऐसे सुन के खुशी हुई. मतलब लास्ट ईयर भी किया था, वो मिस हो गया मुझसे टूर्नामेंट, लेकिन इस साल खेलते हुए अच्छा लग रहा है. तो इसलिए मैं सतीश अन्ना को बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा. और ऐसे ही वो ऑर्गेनाइज करते रहे, इसके बारे में मैं मतलब उनको ही प्रेरणा प्रोत्साहन देता रहूँगा. ऐसे आप कितने सालों से प्रैक्टिस कोचिंग मतलब ये प्रैक्टिस तो अभी 6-7 साल ही हुई है, ज़्यादा नहीं है. बेसिक से अभी एडवांस लेवल पे आया हूँ. ऐसा आज आपके साथ अलग अलग आपके साथ प्लेयर्स है, वो कहाँ से आए प्लेयर्स? अभी गोवा से आए हैं, महाराष्ट्र से भी आए हैं, और कुछ गुजरात से भी आए हैं. आपकी किन साइड से बच्चों की मैच हुई है और कैसा एक्सपीरियंस? अभी जो हाईली रेटेड प्लेयर्स थे तो उनके साथ तो अच्छा ही एक्सपीरियंस मिला मुझे. मतलब उनकी नॉलेज और उनका खेल देख के अच्छा लगा. मतलब मुझे भी प्रोत्साहन मिलता है कि मैं अपने खेल को बढ़ावा दूँ. नमस्ते, माझं नाव शांतला शेवडे आहे. माझा मुलगा अंशुमन शेवडे ह्या टूर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करत आहे. तो जैन हेरिटेज स्कूलचा स्टुडंट आहे, 7th स्टँडर्ड. लास्ट 2 वर्षापासून तो चेस खेळतोय. लास्ट इयर पण आम्ही सतीश अण्णा ओपन टूर्नामेंटला आलो होतो आणि खूप चांगला अनुभव आला होता. सो ह्या वर्षी पण तो पार्टिसिपेट केलाय. चांगले गोवा, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, गुजरातचे प्लेयर्स इथं खेळायला मिळतात. सो ही इज व्हेरी हॅपी टू प्ले हियर. चांगले रेटेड प्लेयर्स येतात. सो अनुभव तर खूप चांगला आहे, अरेंजमेंट चांगले आहेत. सगळ्याच दृष्टीने मुलांसाठी, प्लेयर्ससाठी आणि पेरेंट्ससाठी सगळ्यांसाठी अरेंजमेंट सगळे चांगले झालेले आहेत. सो वी आर व्हेरी हॅपी. आणि नेक्स्ट इयर पण आय विश की हे टूर्नामेंट अजूनही मोठ्या पद्धतीने होऊ दे आणि आम्ही परत इथं भाग घेऊ. मी प्रथमेश धर्माधिकारी. मी या स्पर्धेसाठी खास पुण्यावरून आलो आहे आणि मला ऑर्गनायझर्सनी इथे बोर्ड्स, क्लॉक्स आणि आर्बिटर म्हणून अपॉइंट केलेला. तर आता विषय असा की बेळगावमध्ये हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स, पण बघायला गेलं तर 350 एंट्रीज म्हणजे हे एका नॅशनल
रेटिंग टुर्नामेंट सारखंच झालंय. फक्त आता त्यांनी रेटिंगचे जे काही नॉर्म्स आहेत तेवढे फॉलो नाही केले, कारण रेटिंग स्पर्धेसाठी जी परमिशन आहे तेवढं जर सोडलं तरी त्याही पेक्षा बेटर त्यांनी घेण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते केलेत. हॉल वेल ऑर्गनाइज्ड आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हटलं तर ज्या सपोर्ट ऑर्गनायझिंग टीमकडनं मिळाला आहे ते फक्त म्हणजे मी याआधी उदयपूर वगैरे नॉर्थ साईडला बऱ्यापैकी काम केलेलं, 25-30 टुर्नामेंट झाल्या असतील, पण त्यामध्ये पण जर बघायला गेलं तर इथे ज्या प्रकारे ऑर्गनाईज केलंय हे थोडंसं वेगळं. म्हणजे जे सपोर्ट मिळतो ना आर्बिटर म्हणून किंवा जे क्राऊड मॅनेजमेंट आहे ते सगळंच प्रॉपर होतं आणि ज्यामध्ये आमचं वर्क ऍक्च्युली कमी झालं सांगायला गेलं तर. सो आणि 3.5 लाख रुपयाचा प्राइस फंड, ते पण 2 दिवसाच्या लोकल रॅपिड टुर्नामेंटसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी खरंच खूप व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे आणि होपफुली की हे कंटिन्यू राहावं. I am a founder member of the Belgaum District Chess Association. I have worked since 25 years as a secretary post. and इधर तो हमेशा इधर तो टूर्नामेंट होना चाहिए. यही हमारा ये खेलने का बहुत शौक है हमको. खेलने का इम्पोर्टेंस है. प्राइज इज ओनली फॉर एनकरेजमेंट, बट चेस से आदत होना चाहिए खेलने का और छोकरे लोगों को तैयार करने का, नेक्स्ट जनरेशन तैयार होने का. मेरे पास 4-5 बच्चे घर में आते हैं, हम उनको कोचिंग देता हूँ. हाँ, दैट इज इम्पोर्टेंट. और टूर्नामेंट आपको हाँ बहुत अच्छा है. मैं बोला है इमरान तबकीर को बोला है हमेशा लो, हम कभी आपको क्या चाहिए हम कोऑपरेशन देता हूँ. कोऑपरेशन वी आर गिविंग कोऑपरेशन ऑलवेज. आपका नाम सर? प्रकाश कुलकर्णी. हॅलो, नमस्ते. माझं नाव विजयकुमार शिवाजी माने आणि मी सांगली महाराष्ट्रामधून आलो. केपी चेस अकॅडमीच्या मार्फत आपण बुद्धिबळाचं कोचिंग आणि टुर्नामेंट ऑर्गनायझिंग आणि आर्बिटरशिप ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी सेकंड सतीश यांना ओपन रॅपिड चेस टुर्नामेंट जी 1 डे भरलेली आहे, 2 डेज भरलेली आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे. जर आपण इंटरनॅशनल मास्टर्सचा विचार केला तर अप्रॉक्स 5 ते 6 इंटरनॅशनल मास्टर्स इथं खेळत आहेत. मोर दॅन 2000 इथं 8 ते 10 खेळाडू खेळत आहेत. आणि अशा पद्धतीची नॉर्थ कर्नाटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने ही टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज होते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यातून इथं पार्टिसिपेंट्स येतात, इव्हन इन्क्लुडिंग फ्रॉम हैदराबाद. तर हे ऑर्गनायझिंग जे आहे सतीश अण्णा फॅन क्लब, स्पेशली इम्रान सर यांची टीम संपूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीने इथं टीम काम करते आणि खेळाडूंना अतिशय उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म इथं अवेलेबल करून दिलाय. नमस्कार, माझं नाव पौर्णिमा उपगावीकर. मी आंतरराष्ट्रीय पंच आहे. मी सांगली महाराष्ट्र इथून आलेली आहे. सतीश अण्णा ऑल इंडिया ओपन रॅपिड चेस टुर्नामेंट ह्याचं हे 2रं वर्ष आहे. यावर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 358 प्लेयर्सनी पार्टिसिपेट केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 114 असे प्लेयर होते की जे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त होते. म्हणजे बेळगाव मधल्या किंवा सगळ्याच खेळाडूंना एवढ्या मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळाली. याच्यामध्ये 6हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले म्हणजे इंटरनॅशनल मास्टर्स असे डिग्री किंवा पदवी असलेले प्लेयर्स होते. त्याचबरोबर FM, AGM असे बरेचसे मोठमोठे प्लेयर होते, जेणेकरून खेळाडूंना त्यांच्याकडून प्रोत्साहनही घेता येईल आणि लहान नवीन खेळाडूंना त्यांच्या खेळाचा आस्वाद म्हणजे बघता येईल. त्याचबरोबर मोठ्या संख्येने इथे लहान मुलांनी सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. 8 वर्षाखालील, 9 वर्षाखालील, 10 वर्ष असे करत बरेचसे असे आहे प्लेयर आहेत की जे 12 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुलींची संख्या पण या स्पर्धेला जास्त आहे. एकूण या स्पर्धेचे 9 राऊंड आहेत. त्याच्यापैकी आता जस्ट हा 8वा राऊंड संपत आलाय. याच्यामध्ये आता टॉपला बघितलं तर आंतरराष्ट्रीय मास्टर्स जे आहेत, इंटरनॅशनल मास्टर्स आहेतच. त्याचबरोबर बाकीचे पण जे प्लेयर आहेत ज्यांचं रेटिंग 1800-1900 रेंजला आहे ते सुद्धा प्लेयर टॉपला आता खेळत आहेत. आणि 3.5 लाखाचा कॅश प्राइज असलेल्या या स्पर्धेचं सर्वांनाच खूप उत्साह आहे आणि 9व्या राऊंडसाठी सगळेजण तयार होत आहेत. माझं नाव नितेश बेलूरकर आहे. मी गोव्यावरून आलोय या टुर्नामेंट खेळायला. मागच्या वर्षी मी या टुर्नामेंट जिंकलेलो आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. यावेळी पण ऑर्गनायझिंग खूप चांगली केली आहे आणि चांगला टुर्नामेंट ऑर्गनाईज झालंय आणि इट्स बीन अ गुड टाइम टू प्ले. मी आता हाली अबुधाबीला वगैरे खेळून आलोय. अबुधाबी, कझाकिस्तान, दुबई पोलीस टुर्नामेंट आणि शारजाला खेळून आलोय आणि इथे येऊन पण आता खूप चांगलं वाटतंय रॅपिड खेळायला. फॉर्मॅट चांगली आहे, ऑर्गनायझिंग खूप चांगली आहे आणि टुर्नामेंट माझ्यासाठी यावेळी एवढे चांगली नाही गेली पण एक्सपिरियन्स ऑलवेज चांगली आहे. तुमचे कॉम्पिटिटर कसे होते आणि कोणाबरोबर खेळाय? इथे मी ऍक्च्युली माझ्या 4 मित्रांबरोबर आलोय इथे खेळायला आणि कॉम्पिटिशन मध्ये खूप वेगळे लोक होते ज्यांना मी ओळखतो.
ज्यांना बघितलंय मी दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये. आणि आज मी लुबेशाशी हरलो, पण चांगला गेम होता. आणि ओव्हरऑल कॉम्पिटिशन खूप चांगलं आहे, असं कॉम्पिटेटिव्ह एक एन्व्हायरमेंट आहे. आणि अशी इवन दो आज एवढं चांगलं नाही गेला दिवस, एक्सपिरियन्स चांगला होता अँड इट्स बीन अ फन इव्हेंट टू प्ले.